त्याच्यानंतर हे जे तीन अस्तव आहेत, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव. कामास्तव म्हणजे काम वासना, विषयी वासना, इंद्रिय सुखाची लालसा, त्याला स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. पूजनीय भिक्षू संघाच्या अमृतुल्य वाणीतून आपल्या कल्याणाचा, माणूस म्हणून जीवन जगण्याचा सद्धर्म श्रवण करत असलेले सर्व धर्म उपासक, उपासिका, बालक तथा बालिकांनो, आत्तापर्यंत तुम्हाला पूजने भदंतेंदोंस यांनी बुद्ध वचनाच्या संग्रहाची सविस्तर माहिती दिलेली आहे की भगवान बुद्ध आणि त्यांच्या प्रमुख शिष्याने जो काही धम्म आणि विनयासंबंधी उपदेश केला ते सर्व बुद्ध वचन ज्या धम्मामध्ये संग्रहित केलेलं आहे त्याला त्रिपिटक म्हणतात. पिटक म्हणजे छोट्या पेट्या, समजा तुमच्या भाषेत. ते म्हणजे तीन पेट्या, तीन पेट्या आणि त्याच्यात ते बुद्ध वचन ठेवलेलं आहे. जसं तुम्ही पेटीमध्ये, कपाटामध्ये धन ठेवता, पैसे, चांदी, सोनं, आहे की नाही, तसंच हे त्या तीन पेट्यामध्ये हे तीन रत्न आहेत. रत्न लक्षात तुमच्या त्या बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न आहेत आणि हे तीन रत्न त्या तीन पेट्यामध्ये आहेत. लक्षात तुमच्या तीन रत्न त्या तीन पेट्यामध्ये आहेत. त्याला त्रिपिटक म्हणतात. तर त्या त्रिपिटकातील सर्व ग्रंथाची सुद्धा सविस्तर तुम्हाला माहिती दिली आहे. त्रिपिटकाची तीन नाव सांगितले: सुतपिटक, विनय पिटक, अभिधर्मपिटक. त्याची सविस्तर माहिती दिली. आजच्या धम्मदेशनेमध्ये मला विषय दिलेला आहे मी मच्छिम निकायातील बुद्ध धम्म. मध्यम निकायातील बुद्ध धम्म. मध्यम निकायामध्ये जे बुद्ध वचन आहे ते महासागराचा अथांग आहे. अथांग आहे त्याचा, अथांग अथांग अथांग. आणि त्या अथांग अशा महासमुद्रातील रत्न, शिंपले, काय 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 असतील ते एकाच्या 10-15 अर्ध्या घंट्यात कसं सांगते. पण त्या महासागर जो असतो त्या महासागरामध्ये अथांग पाणी असते. तर त्या पाण्याची चव कशी आहे ही समजून घेण्यासाठी समुद्रातलं सर्वच पाणी प्यावं लागत नाही. प्यावं लागतं. समुद्रात अथांग पाणी असते पण त्या समुद्राच्या पाण्याची चव कशी आहे हे समजून घेण्यासाठी तेवढे पाणी प्यावं लागत नाही. त्या समुद्राच्या कोणत्याही भागातील पाण्याचा एक थेंब जरी जिभेवर ठेवला तर त्या पाण्याची चव समजते खारट आहे. समजते तर सर्वच पाणी प्यावं लागते तर त्याच्यात चव घेण्यासाठी. तसंच बौद्ध धम्म तत्वज्ञानाचा आहे. त्या मध्यम निकायामध्ये अथांग असा महासागरातील पाण्याप्रमाणे भगवंताचा उपदेश आहे. तर त्या संपूर्ण उपदेशाचा सार आपण पाहिला
तर तो एकच आहे, मनाची शुद्धी. मनाची शुद्धी, आपल्या मनाला शुद्ध बनवणे, आपल्या मनाला पवित्र बनवणे, आपल्या मनाला निष्पाप बनवणे, निष्कलंकित बनवणे, मनरहित बनवणे, हा संपूर्ण त्या बुद्ध वचनाचा सार आहे. जसं आनंद भिक्षूने भगवंताला विचारलं होतं की भगवान, तुम्ही तुमच्या अगोदर अनेक जे बुद्ध झाले त्या बुद्धांचा इतिहास सांगितला, त्यांची नावं सांगितली, त्यांच्या आईवडिलांची नावं सांगितली, त्यांच्या पट्टशिष्याची नावं सांगितली, त्यांच्या संबोधीचे ठिकाणं सांगितले, त्यांच्या महापरिवनाचे ठिकाणे सांगितले. पण प्रत्येक बुद्धाचं शासन काय होतं, प्रत्येक बुद्धाची शिकवणूक काय होती हे सांगितलं नाही. जेव्हा भगवान बुद्धांनी आनंदाला एकाच गाथेमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर झालेल्या बुद्धांचा आणि भविष्य काळामध्ये होणारे होणाऱ्या बुद्धाचा उपदेश काय असेल, त्याची शासन काय असेल, त्याची शिकवण काय असेल, एका गाठीच आहे. सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनम एतं बुद्धान साधन. सब्ब पापस्स करणं, मनुष्यानं कोणत्याही प्रकारचं पाप करू नये, अकुशल कर्म करू नये, वाईट काम करू नये. कुशलस्स उपसंपदा, नेहमी मनुष्याने पुण्य संपादन केले पाहिजे, कुशल कर्म केली पाहिजे, चांगले कर्म केली पाहिजे. सचित्त पर्योदपन, आणि आपले जे मन आहे, आपले जे चित्त आहे, त्या आपल्या मनाला शुद्ध केले पाहिजे. एतं बुद्धान शासन, की संपूर्ण बुद्धाची ही शिकवणूक आहे, हेच त्या बुद्धाचं शासन आहे. आता तुम्ही म्हणाल त्या एकाच गाथेमध्ये संपूर्ण बुद्धाचं शासन, बुद्धाची शिकवणूक कशी? आपण संपूर्ण त्रिपिटक ग्रंथ जरी आपण वाचला, संशोधन केलं, सारं केलं, तर त्याच्यात का शील समाधी प्रज्ञाच आहे. शील समाधी प्रज्ञा याच्याशिवाय काहीच नाही. मग कथा असतील, गोष्टी असतील, असत असेल, तसं असेल, तसं असेल, तसं असेल, तसं आहे. पण शेवटी त्याचा सार आहे शील समाधी प्रज्ञा. आणि आनंदाला भिक्षूने एक वचन द्यायचं, त्याच्यात ते शील समाधी प्रज्ञाच आहे. सब पापस करणं, म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप करू नये, कुशलस्स उपसंपदा, पुण्य संपादन करावं. आता कोणत्याही प्रकारचं पाप करू नये याचाच अर्थ का की आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. आपण शीलाचं पालन केलं पाहिजे. प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नये. त्याच्यानंतर जे काही भगवान बुद्धांनी शिलाचे 4 प्रकार सांगितले, त्या शिलाचं पालन करावं. म्हणजे जर प्रत्येक माणसानं काळीनं, वाचेनं आणि मनानं शिलाचं पालन केलं तर तो मनुष्य कोणत्याही प्रकारचं पाप कमवत नाही. म्हणजे शिलाचं सचित पर्योदपन, आपल्या मनाला शुद्ध केले पाहिजे. आणि मनाला शुद्ध करायचं असेल तर काय लागते? मनाला शुद्ध करायचं असेल तर मनात जे जे विकार असतात, राग, द्वेष, लोभ, मोह, विचार, खेद, उद्वेग, पश्चाताप, जे मनाचे विकार असतात, ते मनाचे विकार नष्ट करण्यासाठी शिलावर प्रतिष्ठित होऊन, म्हणजे शिलवान बनून समाधी आणि प्रज्ञेचा साक्षात्कार करून झाला. असं समाधीचे 2 प्रकार सांगितले, एक शमत आणि एक विपश्यना. शमत समाधी कशाला म्हणतात? जे काही 5 निवरण आहेत त्या 5 निवरणाला नष्ट करून, कामचंद, व्यापार, स्थानबुद्धू, औदत्त, कौतुक आणि विचिकित्सा, हे 5 निवरण आहेत. याला नष्ट करून एखाद्या कर्मस्थानाच्या ठिकाणी ज्या माणसाच्या मनाची एकाग्रता होते त्याला समाधी म्हणतात. आता थोडक्यामध्ये विपश्यना काय? जे काही 10 संयोजन असतात, त्या 10 संयोजनाला, त्या 10 संयोजनाचा नाश करून
अनित्य, दुःख, अनात्म याचा सत्याने जाणून घेऊन ज्या मनाची एकाग्रता होते त्याला विपश्यना. विपश्यना म्हणजे विशेष तऱ्हेने पाहणे. काय कहतं? विशेष तऱ्हेने पाहणे. कशाला पाहणे? आपण ज्याला मी म्हणतो ना, आपण मी ऐक नाही. आता आपण मी म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय 5 उपादानस्कंध आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. 5 उपादानस्कंध एकत्र झाले की तिथं सत्व उत्पन्न होतो, तिथे प्राणी उत्पन्न होतो. मग आपल्यामध्ये काय 5 उपादानस्कंधच आहेत. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. ऐक ना. तर हे 5 उपादानस्कंध आहे. यालाच आपण मी म्हणतो, माझं म्हणतो, माझ्यासाठी म्हणतो, त्याच्यात आसक्त होतो. ऐक नाही. पण हे 5 उपादानस्कंध कसे आहेत? नित्य आहेत की अनित्य आहेत, अनात्मा आहे की शाश्वत आहे, दुःखमय आहे की सुखमय आहे, हे ज्या साधनेने आपल्याला जाणता येतात, त्याची अनुभूती होते, त्याचा साक्षात्कार होते, त्याला विपश्यना म्हणतात. अगदी थोडक्यामध्ये. तर अशा या एकाच गाथेमध्ये सप्प पापस्सकरणं कुसलसोपसंपदा सचित परियोदपन एतन बुद्धान शासन, संपूर्ण बुद्ध वचन त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. संपूर्ण बुद्धचं, संपूर्ण. याच्यात शील समाधी प्रज्ञाचे. आता शील समाधी प्रज्ञा जे आहे, आपण ज्याला बुद्ध म्हणतो ना, बुद्ध. आता एक बोधिसत्व बुद्ध केव्हा बनतो? की जेव्हा त्या बुद्धाला त्याच्या आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाचा साक्षात्कार होतो, तेव्हा तो बुद्ध म्हणतो, त्याची अनुभूती होते. आणि 4 आर्य सत्य अष्टांगिक मार्गाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी क्रमाने त्यांना त्या 37 बोधिपाक्ष धर्माचं पालन झालं. 37 बोधिपाक्ष धर्माचं पालन करावं लागतं. 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रदान, 4 उद्दीपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधांग आणि शेवटी आहे अष्टांगिक मार्ग. म्हणजे अष्टांगिक मार्गाची अनुभूती झाली की मग तो बोधिसत्व बुद्ध बनतो. ऐक नाही. तर अशाच त्या एकाच गाथेमध्ये संपूर्ण बुद्ध वचन त्या एकाच गाथेमध्ये समावले आहे. सप पापस्सकरणं कुसलसोपसंपदा सचित परियोदपन एतन बुद्धान शासन. माणसानं कोणत्याही प्रकारचं काय वाचा मनाने कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नये, कोणत्याही प्रकारचं पाप करू नये. नेहमी पुण्य कर्म करावं आणि आपले जे मन आहे आपल्या मनाला शुद्ध बनावं. कारण सर्व विभागाचं उगमस्थान माणसाचं मन आहे. आपला मनपिन काहीच माहित नाही. काय माहित कोणाचं मन काला म्हणतात, काय करतात. आता भंतीने जीव तोडून तुम्हाला सांगितलं. किती लोकांना ऐकलं, किती लोकांचं लक्ष. काही जास्तीत जास्त एवढ्या मोठ्या जमावामध्ये जमलेल्या जास्तीत जास्त 10-15 लोकांचं लक्ष असेल. ऐक नाही. तर तुम्ही तर पण म्हणाल भंतीजीकडे पाहता, पाहून काय होते? ऐकण्याचं काम कोण करते? मन करतात. जेव्हा भंतेजीचे शब्द तुमच्या कानावर पडतात, जेव्हा स्तोत्र विज्ञान उत्पन्न होईल, तेव्हा तुम्हाला भंतेजी काय बोलले, काय ऐकू येईल, काय ऐकू येत नाही. ऐक नाही. आणि म्हणून धम्मदेशना ऐकणं इतकं ते सोपं नाही. धम्मदेशना ऐकणं इतकं सोपं नाही ते. आणि म्हणून तर भगवान बुद्ध अगदी सुरुवातीला सांगत होते, भिक्षूंना उपदेश देताना, भिक्षूंनो मी तुमच्या कल्याणासाठी सांगत आहोत, स्मृती आणि संतजन्याने युक्त होऊन ऐका. म्हणजे स्मृती जागृत ठेवून मनाच्या एकाग्रतेने श्रद्धायुक्त मनाने ऐका. काय बुद्ध वचन हे माणसाच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी, संपूर्ण दुःखातून मुक्त होण्यासाठी आहे. आणि तो आचरणिक धम्म आहे, तो केवळ वाचिक धम्म नाही. आणि म्हणून तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तो मार्ग आहे, त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, चालायचं आहे. आणि म्हणून तो मार्ग नीट आपण समजून घेतला पाहिजे, नीट आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी काय पाहिजे? त्या बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा माणसामध्ये पाहिजे. बुद्ध धम्म संघाप्रती काय पाहिजे? श्रद्धा. का श्रद्धा असल्याची आपण एकाग्र चित्ताने ते बुद्ध वचन आपण ऐकणार नाही.
आणि एकाग्र चित्तानं ऐकलं नाही तर ते समजणार नाही, आणि समजला नाही तर त्याप्रमाणे आपण वागणार नाही, आणि त्याप्रमाणे वागणार नाही तर आपलं कोणत्याही प्रकारचं कल्याण, आपलं कोणत्याही प्रकारची होणार नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा आपण श्रद्धायुक्त मनाने स्मृती जागृत ठेवून एकाग्र चित्ताने ती धम्मदेशना ऐकली पाहिजे. तर त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. आता मध्यम निकाय म्हणतो ना, बंतीने सांगितलं त्या ग्रंथ मध्यम निकायाला नाव का पडलं, तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धाने जो उपदेश केला तो जास्त लांब लचक नाही आणि अगदी संक्षिप्त नाही. तसं दीर्घ निकाय आणि संयुक्त निकायामध्ये आहे. दीर्घ निकायामध्ये लांब लचक उपदेश आहे, जसं मा सत्य पठण सुतासारखं, आणि संयुक्त निकायामध्ये अगदी छोटे छोटे. एखाद्याने बुद्धाला प्रश्न विचारला, भगवान ईश्वर आहे का? बुद्ध म्हणतात तू पाहिलं का? नाही. मग नाही. आणि मध्यम निकायामध्ये मध्यम आहे, म्हणजे जास्त लांब उपदेश नाही आणि जास्त संक्षिप्त नाही. असं त्या मध्यम निकायामध्ये एकंदर 152 सूत आहेत. बद्धेची सूत म्हणजे काही तुम्हाला सांगितलं, त्याच्या एका सूत्राचा थोडक्यात तुम्हाला सारांश सांगतो, अगदी थोडक्यामध्ये. एका सूत्र, आणि त्या सूत्राचं नाव आहे सब्बासव सूत्र. सर्व आश्रमाचा आश्रम माहिती आहे तुम्हाला? आश्रम कशाला म्हणतात? आपलं जे मन आहे का, मन माहित आहे का तुमचं? मन तुम्हाला मन आहे? मनाचा जो मन आहे, मनाची जे घाण आहे, त्या मनाच्या बळाला, मनाच्या घाणीला आश्रम म्हणतात. आलं तुमच्या लक्षात? मनाची आपली जी घाण आहे, मनाचा जो मळ आहे, मनाचा जो क्लेश आहे, त्याला आश्रम म्हणतात. आणि ते प्रामुख्याने ते आहेत 4 असतं. एक कामास्तव, एक भवास्तव, एक दृष्टी आणि एक अविद्या. आश्रम म्हणजे मनाचे क्लेश, मनाचे मळ, मनाची घाण तुमच्या भाषेमध्ये. पहिला मनाचा बळ कोणता आहे? काम वासना. कोणता आहे? काम वासना. काम वासना त्याला कामास्तव म्हणतात. आता काम वासना काय हे आपलं समजलं पाहिजे नाही. तर या सूत्रामध्ये हे जे मनाचे मळ आहे हे कसे नष्ट करता येईल, की जोपर्यंत हे आस्तव नष्ट होत नाही तोपर्यंत तो सत्व, त्या सत्वाचे 5 उपादान स्कंदात या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात सारखं उड्या मारतात. हे जसं माकड या झाडावून त्या झाडावून, त्या झाडावून त्या झाडावून, त्या झाडावून त्या जन्मांतर. जोपर्यंत माणसाच्या मनाचे क्लेश, माणसाच्या मनाचे बळ, माणसाच्या मनाचे आश्रय नष्ट होत नाही तोपर्यंत पुन्हा 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 त्याचे ते 5 उपादान स्कंद जन्म घेत जातात. आणि बुद्धाने दुःख काय सांगितलं? जाती दुःख, जन्म दुःख आहे. आणि म्हणून ते मनाचे मळ कोणते आहे, ते आश्रय कोणते आहे ते समजून घेऊन ते आश्रय कसे नष्ट करता येईल याचा सुद्धा भगवंतांनी मार्ग दाखवला आहे. एक कोणते? कामास्त्र. पहिलं कामास्त्र म्हणजे काम वासना. काम वासना म्हणजे इंद्रिय सुखाची लालसा. इंद्रिय सुखाची लालसा म्हणजे आपले जे काय षड आयतन आहेत, डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, कान आहे, शरीर आहे आणि मन आहे. हे 6 इंद्रिय आहेत. त्याला षड आयतन म्हणतात, त्याला 6 इंद्रिय म्हणतात. आणि या 6 इंद्रियाचे 6 विषय आहेत. डोळ्याचा विषय रूप आहे, नाकाचा विषय गंध आहे, कानाचा विषय शब्द आहे, जिभेचा विषय रस आहे, कायेचा विषय स्पर्श आहे आणि मनाचा विषय धर्म आहे. तर अशा तऱ्हेनं या षडायतनाचे 6 विषय आहेत. या डोळ्यांनी रूपाला स्पर्श केल्यानंतर
स्पर्श म्हणजे पाहायचा. आता पंचदीन सांगतो मला अंगुत्तर निकायातील अंगुत्तर निकायामध्ये जसे काय ते क्रमांक 1, 2, 3, 4 अशी असतात. तर पहिले काय सांगितलं की जगामध्ये एकच रूप आहे, ते म्हणजे स्त्रीच रूप. त्या स्त्रीच्या रूपाला चांगल्या तऱ्हेने समजून घेतलं नाही, त्या स्त्रीच्या रूपाचं अंतरंग पाहिलं नाही, तर पुरुषाला ती आसक्त करते, दाबून टाकते त्याला. या रूपाचं अंतरंग पाहिलं नाही तर ते वरचं नाही, ते सजवलेलं धजवलेलं मडवलेलं जिभेला लाल लाल लावलेलं आहे, तर काय पावडर लावलेलं आहे हे नाही, त्याच्यात बदलं. तर याच्यामध्ये काय हे रूप म्हणजे काय, जे 4 महाभूताने बनते त्याला रूप म्हणतात. 4 धातून जे बनते त्याला रूप म्हणतात. ते धातू म्हणजे पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी. हे 4 धातू एखाद्या गेल्यानंतर हे आपलं रूप बनत असते, आपली काया बनत असते, आहे की नाही. मग हे जे काया आहे हे जे रूप आहे कसं आहे हे आपल्याला पाहून घ्यावं लागतं. तुम्ही कुठं पाहता, कुठं पाहता, कशात पाहता, आरशामध्ये, आहे की नाही. आरशात कोणतं पाहता, हे इकडचं पाहता, तिकूनही पाहता, तिकूनही पाहता, तिकूनही पाहता, आहे की नाही. तर त्या आरशात हे पाहिलं तर या रूपाबद्दलची आसक्ती जात नाही, या रूपाबद्दलचं सत्य स्वरूप जे आहे तेही समजत नाही आरशामध्ये. पण तेच रूप, या रूपाचं सत्य स्वरूप पाहायचं असेल तर एक आरसा आहे की त्या आरशामध्ये ते दिसते. कोणता आरसा असेल तो, त्याला म्हणतात प्रज्ञा. काय म्हणतात, प्रज्ञा, आणि प्रज्ञेला म्हणतात विपश्यना. मग डोळे लावून या रूपाचं सत्य पाहायचं असते. डोळे लावून त्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत याच्यामध्ये काय आहे, काय आहे याच्यामध्ये. त्या केसापासून तर पायाच्या तळव्या, वरून नाही मधून, प्रज्ञेने मधल्या पायाचं असते डोळे लावून. याच्यात काय मग रक्त, मास, पू, पेशा, पीत, कफ, लहू, मल, मूत्र, याच्यापेक्षा दुसरं काय, याच्यामध्ये दुसरं काय आहे का. म्हणून बुद्ध म्हणतात की जगामध्ये एक रूप आहे ते स्त्रीचं रूप. त्या स्त्रीच्या रूपात अंतरंग पाहिलं नाही तर पुरुषाला दाबून टाकते, बेहोश करते, बेचैन करते, पागलही करते, कधी कधी मग आत्महत्या करायला लावते. आणि तेवढंच नाही तर त्या रूपाबद्दल जोपर्यंत त्याची आसक्ती जात नाही तोपर्यंत पुन्हा 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 त्याला जन्म मृत्यूच्या चक्रात पडावं लागते. का या रूपाबद्दलची आसक्ती आहे का कामतृष्णा म्हणतात. या रूपाच्या आसक्तीला कामास्तव म्हणतात, कामास्तव. आणि हे कामास्तव, ही कामवासना पूर्ण करण्याचा कितीही प्रयत्न केला ती पूर्ण होत नाही. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून कधीच पूर्ण होत नाही, कधीच होत नाही. समजा विस्तव आपण पेटवला आणि त्या विस्तवाला म्हटलं की विस्तवा जगात जेवढे काही इंधन असेल ते खाय आणि तू संतुष्ट होय, त्या विस्तवाची भूक जाईल का. तसंच जर आपण काम वासना पूर्ण करून शांती प्राप्त झाली पाहिजे असते म्हणून तर काम वासना कधीच पूर्ण होत नाही, कधीच नाही, कधीच नाही. आणि मग शेवटी काय होतं, आपण उत्पन्न होतो, जन्मतो आणि मग मृत्यू पावतो. मग मृत्यूच्या क्षणाला त्या काम वासनेतून उत्पन्न होते भववासना, भवतृष्णा, भवास्तव. या जन्मात जरी माझी काम वासना पूर्ण झाली नसेल तर मी पुढच्या जन्मात कित्येक असे उदाहरण आपण पाहतो व्यवहारामध्ये. या जन्मात जरी असं झालं नाही तर पुढच्या जन्मात करत. म्हणजे त्या कामतृष्णेतून कोणती तृष्णा होते, भवतृष्णा.
भवतृष्णा म्हणजे जन्माप्रती आसक्ती, त्याला भवास्तव म्हणतात. आणि मग जन्म होतो. जन्म झाला की झालं, दुःख त्याच्या पाठीमागे लागलंय. म्हणून ह्या ज्या काही ह्या जे काही तिने आसव आहेत, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव, या आस्तवांना त्या मनाच्या क्लेशांना, मनाच्या मराला नष्ट कसा करावं हा सुद्धा भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे. तर कसं नष्ट करावं, त्या कामास्तवाला, काम वासनेला कसं नष्ट करायचं. बुद्धाने सांगितलं, ह्या काम वासनेला नष्ट करण्याचा एक मार्ग सांगितला, तो म्हणजे आर्य सत्य. याला आपण या काम वासनाला नष्ट कर, कामास्तवाला, कामास्तव जे आहे त्याला नष्ट करण्याचा मार्ग बुद्धाने सांगितला. एक म्हणजे त्याला दर्शन म्हणतो, किंवा आपण त्याला तत्वज्ञान म्हणतो, किंवा विचार करणं असं म्हणतो आपण. की जेव्हा आपण विचार करू की दुःख काय आहे, दुःखाचे कारण कोणते, दुःखाचा निरोध कोणता, दुःखमुक्तीचा मार्ग कोणता, याचा जो आपण विचार करू, याचा आपल्या जेव्हा सत्य मनन चिंतनानं दर्शन होईल, तेव्हा आपल्यामध्ये जे कामास्तव आहे, किंवा भवास्तव, किंवा अविद्यास्तव, ते नष्ट होईल. म्हणजे हे 3 प्रकारचे चित्ताचे बल आहे, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव. कामास्तव तुम्हाला समजलं का थोडक्यात? काम वासना म्हणजे डोळ्याला रूपाबद्दलची आसक्ती, नाकाला गंधाबद्दलची आसक्ती, जिभेला रसाबद्दलची आसक्ती, कानाला शब्दाबद्दलची आसक्ती, कायेला स्पर्शाबद्दलची असते, आणि मनाला मनाच्या विषयाबद्दलची जी आसक्ती असते त्याला कामास्तव म्हणतात, त्याला कामवासना म्हणतात. लक्षात. त्यामुळे तर निकामध्ये पुढे बुद्धाने म्हटलेलं आहे, भिक्षू जगामध्ये 2च उपाय, त्या 2 उपायाचं अंतरंग समजून घेतलं नाही ते एकमेकाकडे ठेचल्या जातात आणि एकमेकाला दाबून टाकतात. एक तर स्त्रीचं रूप आणि पुरुषाचं रूप. आता हे 2 उपाय कसे आहे हे आपण जर त्या अष्टांगिक मार्गाचा चांगला अभ्यास करू आपण जर पाहिलं तर आपल्याला समजते हे सर्व अनित्य आहे. एका गाथेत बुद्धाने म्हटले ना, नक्की राग समो अग्गी, नक्की दोष समो कल्ली, नक्की स्कंद समा दुःखा, नक्की संती परम सुखम. नक्की राग समो अग्गी. बुद्ध म्हणतात रागासारखा अग्नीच नाही दुसरा कोणता. आता तुम्ही राग कशाला म्हणता? मोठ्यानं बोलणं, कडकड दात खाणं, डोळे भटकाणं, याला बुद्धाने राग म्हटलं नाही. हे जे कामास्तव आहे, हे काम वासना आहे, याला बुद्धाने राग म्हटलेलं आहे. आणि राग कसा आहे? नक्की राग समो अग्गी. आणि या काम वासनेसारखा अग्नीच कोणता नाही, कोणताच अग्नी नाही, कोणताच नाही. हे अग्नी कधी कधी उत्पन्न होते? सूर्याचा कधी होते, आपण जाळ पेटवतो त्याचा कधी होते, पेट्रोलचा कधी होते, डिझेलचा कधी होते, तुमच्या गॅसचा कधी होते. पण आपल्या इंद्रियामध्ये क्षणोक्षणी अग्नी उत्पन्न होते. डोळ्यांनी पुरुषांनी बाईच्या रूपाकडे पाहिलं तर त्या डोळ्यात आसक्ती उत्पन्न होत, पेटले डोळे. कारण काम वासनेच्या अग्नीनं हे डोळे पेटते, या डोळ्यात अग्नी उत्पन्न होतो ना, अग्नी दिसतो. हा साधा सुद्धा दिसतो नाही तुम्हाला, जन्मांत पेटवत राहतो जोपर्यंत आपण त्याला इच्छवत नाही तोपर्यंत. आणि हा काम वासनेचा, हा कामास्तवात काम आस्तव नष्ट करण्याचा भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे. हे कोणता? की त्याला आपण समजून घेतलं पाहिजे, त्याला आपण जाणून घेतलं पाहिजे आर्य सत्यानं, अष्टांगिक मार्गानं. त्याच्यानंतर हे जे 3 आस्तव आहेत, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव. कामास्तव म्हणजे काम वासना, विषय वासना, इंद्रिय सुखाची लालसा, त्यालाच आपण कामतृष्णा म्हणतो. कामतृष्णा. आणि ही कामतृष्णा
एक कामास्तव कितीही प्रयत्न केले तर ते पूर्ण होत नसते, त्याला नष्ट केल्याचे आहे. मग त्या कामास्तवातून किंवा त्या काम वासनेतून भवतृष्णा उत्पन्न होते, भवास्तव उत्पन्न होते. म्हणजे कशाची? या जन्मात जरी माझे ही इच्छा पूर्ण झाली नाही तर पुढच्या जन्मात करेल, त्याला भवास्तव म्हणतात, त्याला भवतृष्णा म्हणतात. आणि मग जन्म येतो. आणि बुद्धाने काय सांगितलं? जाती इपी दुःख, जन्मच दुःख आहे. तर अशा प्रकारचे ही कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव नष्ट करण्यासाठी एक आपण सत्याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. आर्य सत्य अष्टांगिक मार्ग समजून घेऊन जाणून त्याच्या प्रमाणे आचरण केलं की मग हे तिन्ही तऱ्हेचे अस्तव नष्ट होतात. दुसरा मार्ग कोणता सांगितलं? या तिन्ही तऱ्हेच्या अस्तवांना, तिन्ही तऱ्हेच्या चित्ताच्या मनाला नष्ट करण्याचा दुसरा मार्ग कोणता सांगितला बुद्धाने? त्याला आपण संवर म्हणतो, संयम म्हणतो. आता शीलामध्ये सुद्धा ते प्रकार इंद्रिय संवरशील, म्हणजे आपल्यामध्ये उत्पन्न होणारे जे ते कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव आहे, हे चित्ताचे मल आहे, ते नष्ट करण्याचा दुसरा एक मार्ग आहे. तो कोणता? त्याला म्हणता आपल्या संपूर्ण इंद्रियावर संयम ठेवणे, आपल्या संपूर्ण इंद्रियावर ताबा ठेवणे, आपल्या संपूर्ण इंद्रियाचं दमन करणे. आता इंद्रियावर ताबा ठेवायचा, डोळ्यात ताबा ठेवायचा म्हणजे काय? डोळे झाकून घ्यायचे का डोळे फोडायचे का? नाही. डोळे फोडायचे नाही, डोळे झाकायचे नाही. पाहायचं, डोळ्यानं रूपाला पाहायचं. आणि या डोळ्यानं रूपाला पाहायचं, पण कोणत्या? अंतरंगाला पाहायचं. याच्यात काय? याच्यात रक्त आहे, मांस आहे, पूळ आहे, पेशाब आहे, पीत आहे, कप आहे, लोह आहे, मल आहे, मूत्र आहे. ऐक नाही आपले, ऐक नाही. नाकात काय? नाकामध्ये काय? मधल्या नाकात काय? चमडा आहे, रक्त आहे, हाडूक आहे. रक्ताचा प्रवाह झाला बंद, त्याचा पू होते आणि पुवात मग जाती उत्पन्न होते. नाकात शंभूड आहे, ऐक नाही, मेकुड आहे. आता माह नाक म्हणतो, पण नाक तुम्ही शिकला तुमचंच ना, आणि शंभूड बाहेर टाका. जपून ठेवता का माझ्या शंभूड म्हणून? गाऊ ठेवता का? डोळ्यात काय? इतके डोळे तुम्ही सजवता, काही काही लावता, काळं लावता, सुरमा लावता, काय लावता, वाटेल तर वाटेल लावता. पण डोळे आल्यानंतर त्याच्यात काय धूम चिपड्या सगळं घालत का? तोंडात का? आपण तोंडातून थुकतो काय? थुकतो, लाल बेडके आहे की नाही? आणि याच्यात तसं गाण्यात गाणं. तर अशा तऱ्हेनं हे जे कामास्तव नष्ट करायचे काय बालक दुःखाचा एक सांगलाय तो म्हणजे आपल्या संपूर्ण इंद्रियावर संयम ठेवणे. त्याला इंद्रियशील म्हणतात, त्यालाच इंद्रियशील म्हणतात. आता या डोळ्यावर संयम कसा ठेवायचा? आता समजा आपण डोळ्यांना रूप पाहिलं आपण, पण आपला संयम होईना, मग त्याच्यावर मार्ग बुद्धाने सांगितलाय. मग जर पुरुषाला स्त्रियाच्या रूपाबद्दल आसक्ती असेल तर पुरुषाने काय करायचं? कायेन स्मृतीचा अभ्यास करायचा. कायेन स्मृती हे ध्यान करण्याचे कर्मच आहे. कायेन स्मृती म्हणजे आपल्या कायेचं स्मरण. या आपल्या कायेमध्ये काय आहे? डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत याची अगोदर आपल्याला थेरी पाठ करायची. इथं केस आहे, मग केस आहेत तर केस कसे आहेत? त्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याची चव कशी आहे, ते नित्य आहेत की अनित्य आहेत, ते शुभ आहेत की अशुभ आहेत, याचं वर्णन करायचं. मग तिथून हे आपले हे केस आहेत, हे कसे आहेत, मग याच्यात जे जे याच्यामध्ये आहेत, याच्यात रक्त आहे, मांस आहे, पू आहे, पेशाब आहे, पीत आहे, कप आहे, लोह आहे, बल आहे, भूत, याच्यात जे आहे ते पाठ करायचं. आणि पाठ करून ते कसा हे पाठ करायचं, मग एकांतात त्याला त्याच्यावर मनन करायचं. अत्ती मस्मिकायू केसा लोमा नखा दंता त्वचा मस्तांग नाहल, असं त्याचं मनन चिंतन करतात. मनन चिंतन केल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी आपल्या चिंतनाची एकाग्रता होते तेव्हा आपल्या मधात आहे ते आपल्याला वळून दिसते. लक्षात तुमचे हे मधलं हे काही दिसत नाही. मग यातले आतडी दिसतात,
त्या आतड्यातल्या विष्ट्या दिसते, मूत्र दिसते, हे मधात जे आहे, जसं आपण त्या एखाद्या एक्सरे काढतो ना त्याच्यात कसं दिसते, त्याच्यात ते निवेदित होते, पण याच्यात सारं दिसतं तुम्हाला. ते काही आतडे कसे, त्याच्यातच कसं कुठं पू आहे, कुठं लजीव आहे, कुठं पू आहे, कुठे कलिजा आहे, कुठं काय काय काय. अरे हे जेव्हा तुम्हाला दिसत तेव्हा तुम्ही कवटाळून बसतो, धरत का त्याला, हे माझं म्हणून धरत का तुमच्या कवट माझं म्हणून आहे की नाही. म्हणून हे जे 3 प्रकारचे आसव आहे, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव, हे 3 प्रकारचे आस्तव नष्ट करण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे काय, संपूर्ण आपल्या इंद्रियावर संयम ठेवणे, आपल्या संपूर्ण इंद्रियाचं दमन करणे, आपल्या संपूर्ण इंद्रियावर ताबा ठेवणे. आता तो कसा ताबा ठेवायचा हा सुद्धा भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे. ताबा कसा ठेवायचा, डोळ्यावर ताबा कसा ठेवायचा, कानावर कसा ताबा ठेवायचा, कानावर कान आहेत, कानाचा विषय काय, शब्द. बुद्ध म्हणतात भिक्षुनो दोन शब्द असे आहेत, त्या शब्दाचं सत्य स्वरूप जर जाणलं नाही तर एकमेकाकडे खेचला जातात आणि एकमेकाला दाबून टाकतात. कोणते 2 शब्द, एक स्त्रीचा शब्द आणि एक पुरुषाचा शब्द. 2 शब्द असे आहेत, त्या शब्दाचं सत्य स्वरूप जाणलं नाही तर एकमेकाकडे खेचल्या जातात, एकमेकाला दाबून टाकतात, जन्मान जन्मान जन्मांतर. पण ते शब्द काय जशीच्या तशीच आहेत का. तुम्ही लहान असताना चुकते शब्द टेप करा, 5 वर्षांना टेप करा, 10 वर्षांना, आणि मथाळपणी, त्या मथाळपणी त्या मथाळ्या माणसाला किंवा बाईला ते तरुण असतानाचे शब्द तिला ऐकवा. ते म्हणते का माझे आहेत ते, माझे नाहीच म्हणते. म्हणजे शब्द हे कसे आहे, हे सुद्धा अनित्य आहे, जसेच्या तसे राहत नाही. जे अनित्य आहे ते नष्ट होते, त्याच्या पण दुःख होते, ज्याच्या पण दुःख होते. ते दुःख म्हणजे माझे शब्द नाहीत, मी नाही किंवा माझं नाही. तर अशा तऱ्हेनं आपले जे षडायतन आहे, त्या षडायतनाच्या 6 विषयाला स्पर्श केल्यानंतर आपल्या चित्तामध्ये जे कामास उत्पन्न होतात ते नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा भगवंतांनी सांगितलाय. तो कसा नष्ट करायचा, त्यासाठी एकच सांगितलं, कायेन सवरो साधू साधू, वाचाय सवरो साधू साधू, जीवाय सवरो साधू साधू, घाणेन सवरो साधू साधू, मनसान सवरो साधू साधू. म्हणजे आपण आपल्या डोळ्यावर संयम ठेवा, नाकावर संयम ठेवा, जिभेवर संयम ठेवा, कानावर संयम ठेवा, आपल्या कायावर संयम ठेवा, आणि संपूर्ण इंद्रियाचा केंद्र बिंदू आहे त्या मनावर संयम ठेवा. तो कसा संयम ठेवायचा, त्याच्यावर ताबा कसा करायचा, त्याचं दमन कसं करायचं, हा सुद्धा बुद्धांनी मार्ग सांगितलेला आहे. तो मार्ग समजून घेऊन आपण जर त्याचं मनन चिंतन करून त्याची अनुभूती करून घेतली तर कितीही सुंदर रूप आपल्या पुढे आलं तर आपल्या डोळ्यामध्ये त्याच्याबद्दल आसक्ती उत्पन्न होत नाही. तर अशा तऱ्हेने हे 3 जे आस्तव असते, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव, नष्ट करण्याचा एक दुसरा मार्ग बुद्धाने सांगितला. ते म्हणजे का, आपल्या इंद्रियावर संयम ठेवा, संयमानी. आता 3रा कोणता मार्ग सांगितला, 3रा या कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णेला त्यागण्याचा, नष्ट करण्याचा 3रा म्हणजे काय सांगितला, कोणता मार्ग, ज्याला आपण भोजन घेतो आपण त्यालाच शिलाच्या प्रकारामध्ये प्रत्यय सनिश्चित शील म्हणतात. आता आपण भोजन घेतो, हे भोजन कशासाठी घेतो, आता भोजन घेतो ना तुम्ही, ते जेवताना सुद्धा आपल्या चित्तात कामास्तव उत्पन्न होतात आणि आपल्याला जाळून टाकतात. जेवत असताना ऐक ना, मग जेवत असताना मी काय जेवण करत आहोत, हे जेवण कशासाठी आहे याचा आपण विचार केला पाहिजे. हे जेवण कशासाठी जेवतो आपण, नाही ते जेवताना माणसं पेटतात. तुम्ही पेटले का कधी जेवताना, जेवताना माणसं पेटतात की जेवण का घ्यायला पाहिजे. बुद्ध काय म्हणतात, जगच्या परमंग रोगा वदंती बुद्धा. बुद्ध म्हणतात भूक हा सर्वात मोठा रोग आहे, भूक हा सर्वात मोठा रोग आहे. मग या भुकेच्या महान रोगाला नष्ट करण्याचा औषध कोणता आहे, तर अन्न आहे. लक्षात. मग आपण जे जेवण करतो ते जेवण मदोमस्त होण्यासाठी नाही, तगडं होण्यासाठी नाही,
शोभून दिसण्यासाठी नाही, ते जेवण जुन्या भुकेच्या वेदना नष्ट करून नवीन भुकेच्या वेदना उत्पन्न होऊ नये म्हणून औषध या रूपाने जेवण घेतलं पाहिजे सर्वांना. नाही तर काय होते पाडवते कसं होते ते. या उद्देशाने ते जेवण घेतलं नाही का हालत होते. बसा येत नाही, उठा येत नाही, बोलता येत नाही. ऐक ना, कारण काय तो मार्ग आपला चुकला का. बुद्धाने जेवण का घेतलं पाहिजे हा उद्देश केलेला आहे की भुकेच्या जुन्या वेदना नष्ट करून नवीन भुकेच्या वेदना उत्पन्न होऊ नये याच्यासाठी जेवण असतं. ऐक ना, जिभेची चटक अशी आहे. हा, जिभेची चटक अनेक अशा त्या जिभेच्या चटकीबद्दल भगवंताने अनेक ठिकाणी गोष्टीचा जिभेची चटक कशी आहे ते. तर यासाठी त्याला आपण प्रत्यय स्थिरशील म्हणतो. त्याचं सुद्धा पालन केलं तर आपले हे जे तीन वास्तव आहेत, काम असतं, भव असतं, अविद्या असतं, हे नष्ट होतात. की आपण भोजन का घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे, केव्हा घेतलं पाहिजे याचा विचार करून आपण भोजन घेतलं पाहिजे. नाही तर लोक काय म्हणतात, जुने लोक काय म्हणत होते, अन्न तारी अन्न मारी जुने लोक म्हणत होते. ऐक ना, आता आमची एखादी जण सामन्याची दीक्षा घेतल्यानंतर 10 प्रश्न विचारतात. एक नाम किंग, एक नाव काय, त्यात उत्तर आहे सभ्य सत्ता आहार तिठीचा. सर्व प्राणी आहारावर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला आपल्या काम असतं, भव असतं, अविद्या असतं, यांचा त्याग करायचा असेल, याला नष्ट करायचा असेल तर आपण भोजन का घेतो, किती घ्यायला पाहिजे, केव्हा घ्यायला पाहिजे, कसं घेतलं पाहिजे याचा सुद्धा आपण विचार करून भोजन घेतलं पाहिजे. नाही तर भोजन घेताना माणसं पेटतात, काम वासनेने पेटतात. काम वासनेने पेटतात. ते एक जन्म नाही, जन्मान जन्मांतर. कालच्या सारखीच भाजी पाहिजे, कालच्या सारखीच भाजी पाहिजे, कालच्या सारखीच भाजी पाहिजे, कालच्या सारखी भाजी, कालच्या सारखी भाजी, कालच्या सारखी. मरताना म्हणते कालच्या सारखी भाजी मिळाली नाही, आता पुढच्या जन्मात खाईल. म्हणजे झालं त्या कामास्तवातून भव असतं. म्हणजे काम वासनेतून भवतृष्णा उत्पन्न झाली आणि भवतृष्णा म्हणजे जन्म पुन्हा. साध्या याच्यानं पुन्हा जन्म होतो. साध्या आहे खाण्याच्या आसक्तीनं. बघ आपलं कसं मीठ खाणार किती आसक्ती असते माणसाला. ऐक त्याच्यानंतर हे जे 3 वास्तव आहेत, काम असतं, भव असतं, अविद्या असतं, हे नष्ट करण्यासाठी आणखी कोणतं केलं पाहिजे. आपण जे कपडे घालतो ना, कपडे 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 ऐक ना, कपडे हे कपडे माणसाला पेटवतात, स्वतःला पेटवतात. जे परिधान करे त्यालाही पेटवतात, जे पाहतो त्यालाही पेटवतात. या कपड्यानं सुद्धा कपड्याचं सत्य स्वरूप, कपडे परिधान करण्याचा उद्देश हेतू जर आपण जाणून समजून घेऊन कपडे परिधान केले नाहीत तर या कपड्यापासून आपल्या चित्तामध्ये कामास्त्र उत्पन्न होते आणि त्या कामास्त्रातून भवास्त्र उत्पन्न होते आणि भवास्त्र म्हणजे जन्म म्हणजे सगळं दुःख. म्हणजे कपडे कशासाठी आहे, हे शोभून दिसण्यासाठी नाही, शान शोकासाठी नाही. कपडे कशासाठी आहेत, कशासाठी आहेत. या शरीराला ऊन लागू नये, थंडी लागू नये, पाऊस लागू नये, जीव जंतू डास याला डसू नये आणि इज्जत झाकावी याच्यासाठीच कपडे आहेत. बाकी कोणताही उद्देश त्या कपड्याचा नाही. आपलं कसं होत असं सांगा ना मला. या रंगाची, या डिझाईनची, या फुलाची पेटापेटी 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 पेटापेटी. ऐक, आणि कपडे कशासाठी आहेत सारं बुद्धानं सांगितलेलं आहे. सारं बुद्धानं कपडे कशासाठी आहेत, कपड्याचा हेतू काय. या शरीराला ऊन लागू नये, थंडी लागू नये, पाऊस लागू नये, जीव जंतू डसू नये त्याला आणि इज्जत झाकावी याच्यासाठी कपडे आहेत. हा उद्देश सोडून जर आपण कपडे परिधान केले त्या कपड्यात प्रति आपल्यामध्ये कामवासना उत्पन्न होते, कामवासना उत्पन्न होते,
आणि काम वासना कधीच पूर्ण होत नाही. मग त्या काम वासनेतून उत्पन्न होते भवाचं, भवतृष्णा म्हणजे जन्माप्रत्यासक्ती. मग जन्म होतो आणि पुन्हा दुःखात पडावं लागतं, आहे का? म्हणून हे कपडे सुद्धा कसे घातले पाहिजे, का घातले पाहिजे, किती सारं शोध आहे का? कपडे गुण लागू नये म्हणून आहे. बस यातून बाया मोकळ्या शिकत असतात कशासाठी असते? हे इथून मोकळत असते, हे इथून हे कधी कधी येथूनही मोकळत असते. हे असते कशासाठी मला काही माहित नाही, पण कधी कधी विचार कशात मला असं वाटते की मला पहा याच्यासाठी असते काय. अरे काय पाहिजे का? रक्त पाहायचा का, मांस पाहायचा का, पू पाहायचा का, हाडकं पाहायचे का, काय पाहिजे, काय पाहायचं काय? हे बाकी सर्वांसाठी ठीक आहे, पण ज्याला बौद्ध म्हणतात त्याच्यासाठी योग्य नाही. तुम्ही भोंगऱ्या हिंडल्या, भोंगऱ्या, तुमचा दोष नाही. कसा नाही सांग, कसा नाही दोष? एका मतामध्ये तुमच्या हातचं काहीच नाही, ऐक ना? ते मत मी सांगत नाही, तुम्ही समजून घ्या, ऐक ना? ते म्हणतात ना दैवात असेल ते होईल, तो करता कविता बुद्धिदाता तो आहे. मग तुमच्या हातचं काय? तुमच्या हातचं काय आहे का? आता तू साडी फेकून दिली, भोंगळी छिटाय, तुला कोणी म्हणू नये काय? कोणाची म्हणायची ताकद आहे. बौद्ध लोक म्हणतात बाई होय का, माणूस होय का भोंगळी हिंडायची, पण अबौद्ध म्हणणार नाही, कारण तुझ्या हात काहीच नाही ना. करता कविता बुद्धिदाता तोच आहे का नाही? आणि त्याच्यात आणखी आहे, ते आपल्याला काही त्याच्या घेणं नाही त्याच्याशी, आहे का नाही? आणि म्हणून आपल्या जे मनाचे आस्तव, मनाचे जे क्लेश आहेत, मनाचे मन आहेत, ते नष्ट करण्यासाठी आपण भगवान बुद्धांनी जो मार्ग सांगितला त्याचं आपण अवलंबन केलं पाहिजे. कपडे आता त्याच्यानंतर आसन म्हणतो ना आपण, झोपायचं, ते कशासाठी आहे? गादी, पलंग, घर, दार, माड्या हे कशासाठी आहेत? त्याचा हेतू काय? त्याचा हेतू हेच आहे, आपल्याला विश्रांती घेता आली पाहिजे, हवा लागू नये, ऊन लागू नये, थंडी लागू नये, याच्यासाठी. ते काही सुखासाठी नाही ते. म्हणूनच उपोषणाच्या दिवशी एक शिला आहे की नाही, उपोषणाच्या दिवशी उच्चासैन महासैना वेदमणी शिखापदं समाधियान. तर अशा तऱ्हेने हे जर आपण हे भोजन कशाला घेतो, कपडे कशाला परिधान करतो, आसन, निवासस्थान, पथ्य, औषध हे कशासाठी घेतो, याचा हेतू काय हे समजून आपण त्याचं जर सेवन केलं तर आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कामास्तव, भावास्तव, अविद्यास्तव उत्पन्न होत नाही. आता त्याच्यानंतर आणखी काय की त्याच्यानंतर आपण कर्मानं भगवंताने हे जे 3 आस्तव माणसाच्या मनात उत्पन्न होतात ते नष्ट करण्याचे मार्ग त्यांनी सांगितलेले आहे. कर्मा. आणि शेवट त्यांनी मार्ग सांगितलाय, शेवटचा. आता त्याच्यामध्ये आता समजा शेवटचा मार्ग कोणता आहे? तो शेवटचा मार्ग आहे ज्याला 7 बोधांग म्हणतात. 7 बोधांगाचं जर माणसाला पालन केलं, स्मृती संबोधांग, धम्मविचय संबोधांग, प्रीती संबोधांग, वीर्य संबोधांग, प्रशब्दी संबोधांग, समाधानी उपेक्षा संबोधांग, हे संबोधीचे 7 अंग आहे. आता हे 7 अंग फार सोपे आहेत. आता तुम्ही तुमच्या कानावर पडले नसतील म्हणून तुम्हाला अवघड वाटत असेल, हे फार सोपे आहेत. आता स्मृती म्हणजे काय? स्मृती 4 आहेत. कायेन स्मृती, वेदनान स्मृती, धर्मान स्मृती आणि चित्तान स्मृती. बुद्ध म्हणतात जो मनुष्य या स्मृती प्रस्थानाचं मनन चिंतन करतो की तो अमृत पदाची प्राप्ती करतो. अमृत पद म्हणजे निर्वाण. कायेन स्मृती तुम्हाला अगोदर सांगितलं, त्या कायेचं स्मरण
या काळीमध्ये काय काय कसा हे आहे त्याला काही स्मृती म्हणतात. वेदना स्मृती म्हणजे आपल्याला वेदना जे होतात या आपल्या इंद्रियाने त्या इंद्रियाच्या विषयाला स्पर्श केल्यानंतर वेदना होतात. आता समजा हे फूल आहे, हे फूल आहे का नाही, या डोळ्याने या फुलाला पाहिलं आहे का नाही, या डोळ्याने या फुलाला पाहिलं पण या फुलाचं अंतरंग मी समजून घेतलं नाही. असं पाहिलं की आता टवटवीत आहे, आता चांगलं दिसते, पण उद्याला कसं दिसते, उद्या सुकून जाते, त्याच्या उद्याचे मातीच होते आहे का नाही. मग हे फूल म्हणजे या डोळ्याचा विषय जे रूप आहे हे कसं आहे, हे अनित्य आहे, अनात्मा आहे, दुःखमय असंच आपण जाणून घेतलं तर मग या फुलाच्या रंगाबद्दल आकाराबद्दल पाहिल्यानंतर आसक्ती होत नाही. आता नवीन फूल गुलाबाचं फूल आणलेलं आहे, आता वास घेतला, आता तोडून आणल्या वास घेतला ना सुगंध येतो की नाही. पण याच्यात मी जर फसलो, याच्यात फसतात की नाही मग पुन्हा पुन्हा घेतात की नाही, पण हे 2 दिवसानंतर वाचेल का नाही. तर अशा तऱ्हेने जर आपण हा धम्म समजून घेतला तर मग डोळ्यापुढे किती सुंदर रूप येऊ, नाकापुढे किती गंध येऊ, जिभेपुढे किती रस येऊ, त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती होत नाही. म्हणजे दुसरे जे काही स्मृती आहे त्याला वेदना स्मृती म्हणतात. वेदना ती नाही, सुखद वेदना, दुःखद वेदना, सुखही नाही आणि दुःखही नाही. या वेदना कशा आहेत, नित्य आहेत की अनित्य आहेत, अनात्मा आहे की शाश्वत आहे, दुःखमय आहेत की सुखमय आहेत, हे आपण जाणून घेतलं तर कोणत्याही त्या सुखद वेदनाबद्दल आसक्ती राहत नाही, दुःखद वेदनाबद्दल घृणा वाहत नाही. त्या साऱ्याच वेदना अनित्य आहेत, त्या कोणत्याही नित्य नाहीत, सर्व अनित्य आहेत. जे उत्पन्न होते ते नष्ट होते, जे नष्ट होते त्याच्या पण दुःख होते, ज्याच्या पण दुःख होते ते दुःख म्हणजे माझी सुखद वेदना नाही, न दुःखद वेदना नाही, न सुख दुःख रहित वेदना नाही. तर अशा तऱ्हेनं जे आपण त्याला स्मृती प्रस्थान म्हणतो त्याच्यात हे 4 स्मृत्या आहेत, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. जसं या 7 बोधांगामध्ये स्मृती बोधांग पहिला आहे, हे 4 स्मृती आहेत. कायीन स्मृती, वेदनान स्मृती, चित्तान स्मृती आणि धर्मान. चित्तान स्मृती म्हणजे काय, आपले जे चित्त उत्पन्न, आपले मन उत्पन्न होते ते सर्व सारखंच असते का. क्षणातच आपल्या मनात राग येतो, लगेच आपल्या मनात दया येते, क्षणातच आपल्यामध्ये द्वेष येतो, लगेच आपल्या मनामध्ये मैत्रीची भावना येते. म्हणजे जेव्हा माणसाचं जसं मन उत्पन्न होईल त्या मनाला जाणून घेणं याला चित्तान स्मृती म्हणतात. म्हणजे जसं मन उत्पन्न होते आपलं मन, तेव्हाच आपला सम पाहिजे माझ्या मनात राग आला, लगेच आपल्याला माहीत पाहिजे राग हा वाईट आहे. लोभ आला लगेच समज पाहिजे माझ्या मनामध्ये लोभ आला, लगेच समज घेत पाहिजे लोभ हे वाईट आहे, याला चित्तान स्मृती म्हणतात. आणि शेवटी आहे धर्मान स्मृती. धर्मान स्मृती म्हणजे भगवान बुद्धांनी सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी, सर्वश्रेष्ठ निर्वाण सुखाच्या प्राप्तीसाठी जो काही भगवंतांनी धम्म दिला त्या धम्माचं सारखं स्मरण केलं पाहिजे, त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं हे जे कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव आहे की ते नष्ट करण्यासाठी भगवंतांनी 7 मार्ग सांगितलेले आहेत. 7 मार्ग सांगितले आहेत. हे 7 तुम्हाला मार्ग दिसतात. पहिला मार्ग दर्शन, म्हणजे तत्वज्ञानाने किंवा विचाराने हे अस्तव नष्ट होतात. दुसरा मार्ग कोणता सांगितला की संवर, आपल्या इंद्रियावर संयम ठेवल्याने, इंद्रियाचं दमन केल्याने हे होतात. तिसरा सेवन, आपण जे काही भोजन घेतो, वस्त्र प्रदान करतो, निवासस्थान प्रदान करतो, आसन आपण प्रदान करतो, हे कशासाठी सेवन करतो याचा सुद्धा. आणि त्याच्यानंतर आपण घेतलंय आपण त्याग कशाचा केला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा सांगितलंय की आपण कशाला काढून टाकलं पाहिजे. हे जे काम वितरक आहेत, व्यापार वितरक आहेत, अहिंसा वितरक आहेत, या 3 प्रकारच्या वितरकाला आपण काढून टाकलं, नष्ट केलं तर मग आपले तिने जे आस्तव आहेत, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव हे नष्ट होतात. आणि हे चित्ताचे मन नष्ट झाले की माणूस संपूर्ण दुःखातून मुक्त होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून तो मुक्त होतो. आणि म्हणून ज्यांना ज्यांना संपूर्ण दुःखातून मुक्त व्हायचं असेल, निष्पाप निष्कलंकित जीवन जगायचं असेल,
जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर पुन्हा 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 जन्मात टाकणारे जे 3 अस्तव आहेत, कामास्तव, भवास्तव, अविद्यास्तव, याला नीट समजून घेऊन ते 3 प्रकारचे अस्तव नष्ट करण्याचे जे काही भगवंतांनी मार्ग सांगितले ते मार्ग समजून घेऊन त्या मार्गापणे वाटचाल करून आपण सर्व अस्तव मुक्त व्हा हीच मी शुभकामना व्यक्त करतो. आणि अगदी संक्षिप्त रूपामध्ये मध्यम निकायातील एका सूत्राचं संक्षिप्त रूपाने मी तुम्हाला स्पष्टीकरण केलेलं आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं, समजून घेतलं, जमलं तर त्याप्रमाणे वागा आणि दुःखमुक्त व्हा हीच मी शुभकामना व्यक्त करून छोटीशी माझी धम्मदेशना समाप्त करतो. भवतु सबमंगलं, सर्वांचं कल्याण हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.